उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर. आगामी निवडणुकांच्या संदर्भात अजित पवार यांच्याकडून आढावा. तर बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याची चर्चा. इच्छुक उमेदवार तसंच पदाधिकाऱ्यांसोबत अजित पवारांचा संवाद. रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे. आतापर्यंत 23 जणांनी अर्ज दाखल केले. रायगडमध्ये युती झाली तर ठीक आहे, नाही झाली तरी देखील ठीक आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी गोगावलेंची भूमिका. पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपनं डावलल्याच्या नंतर मंत्री भरत गोगावले यांचा आक्रमक पवित्रा. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला जिल्हा परिषदेची एक जागा. मनसेमधून विधानसभा लढलेले उमेदवार प्रमोद गांधी शृंगारतळीमध्ये जिल्हा परिषदेच्या गटामधून निवडणूक लढवतील. कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांसाठी महायुती फिसकटण्याची चिन्ह आहे. तर महाविकास आघाडीमध्ये देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिघाडी. कागल, राधानगरी, हातकणंगले, चंदगड या तालुक्यामध्ये महायुतीमध्ये अंतर्गत लढाई सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या वैजापूर इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कार्यालयामध्ये राडा. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अंगावरती धावून जात कामकाजामध्ये अडथळा. एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल. परभणीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युती होणार. मंत्री संजय राठोड, मेघना बोर्डीकर आणि स्थानिक नेते जागा वाटप ठरवणार आहेत. राष्ट्रवादी मात्र परभणीमध्ये स्वबळावरती लढण्याची तयारी करते. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद एकत्रित लढण्यासाठी शिवसेना आणि भाजपकडून प्रयत्न. अशामध्ये शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून सिल्लोडमध्ये शिवसेना स्वबळावरती लढणार अशी घोषणा. सिल्लोडमध्ये भाजपची ताकद नसल्याचं देखील सत्तारांचं वक्तव्य. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक हे सध्या नॉट रिचेबल आहेत. गट स्थापन करण्यासाठी मधुर पाटील आणि कीर्ती ढोणे या नगरसेवकांच्या घरावरती जिल्हाध्यक्षांनी नोटीस चिटकवली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये नवीन समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे. इस्लाम पार्टीच्या शिष्टमंडळानं एमआयएमच्या आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेतली आहे. इस्लाम पार्टी आणि एमआयएमला सोबत घेऊन सत्ता स्थापनेच्या संदर्भात चर्चा झाली आहे. इस्लाम पार्टी आणि एमआयएमने विरोधात ही महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या 2 नगरसेवकांच्या सोबत वरुण सरदेसाईंची बैठक. उमेश बोरगावकर अनुभवी नगरसेवक असल्यामुळे त्यांची गट प्रमुख पदावरती नियुक्तीसाठी एकमत झालंय. अधिकृत गट स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव देखील पाठवला जाणार आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये जयकुमार गोरे यांच्याकडून नवनियुक्त नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला. सोलापूरमध्ये भाजपचा 102 पैकी 87 जागांवरती विजय आहे. आगामी निवडणुकीसाठी अब की बार भाजप सरकार असा भाजपचा नारा. सोलापूरमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांची खासदार प्रणिती शिंदेंवरती टीका. 20 पावलं मागे नाही तर 50 पावलं खाली पडली आहेत. गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांची भूमिका असल्याचं जयकुमार गोरे यांचं टीकास्त्र. नांदेडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा पराभूत उमेदवाराच्या घरासमोर धिंगाणा. जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांचा मुलगा मनपा निवडणुकीमध्ये विजयी. दीपक पाटील यांच्या घरासमोर त्यांनी फटाके फोडले. पुण्यामध्ये विनापरवाना विजयी मिरवणूक काढणं हे चांगलंच महागात पडलंय. राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकावरती गुन्हा दाखल झालाय. सूरज लोखंडे असं या नगरसेवकाचं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचा पाऊस पडेल. 35 लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचं दावोसमध्ये वक्तव्य. राज्यामध्ये सध्या 3री मुंबई उभी राहत असून मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक मिळण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. पालघर जिल्ह्यामधल्या वाढवण जगामधील टॉप 10 बंदरांपैकी एक असेल. वाढवण बंदर भारताच्या सागरी व्यापाराची दिशा बदलेल. मुख्यमंत्री फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला. पालघर जिल्ह्याच्या चारोटीवरून निघालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च हा आज मंत्रालयावरती धडकणार आहे. वाढवण आणि मुरबे इथल्या जिंदाल बंदराला विरोध. यासह अदानी कंपनीचे जे स्मार्ट मीटर आहेत याच्या विरोधामध्ये हा मोर्चा काढण्यात आलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च हा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झालाय. मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयावरती आम्ही धडक देऊ. रेल रोको देखील करू. आमदार निकोले यांनी हा इशारा दिला. पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजच्या समोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आंदोलन सुरू केलेलं आहे. निवडणूक झाली आता तरी आमच्याकडे लक्ष द्या असं म्हणत हे आंदोलन.
कॅन्टीन, स्कॉलरशिप, फी मधली सवलत अशा वेगवेगळ्या 25 मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. जळगावच्या नशिराबादमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमधल्या कामावरून वाद उफाळला. 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून दगड आणि विटांचा वापर करण्यात आला. 16 ते 17 जण जखमी झालेले आहेत. पोलिसांकडून शांतता राखण्याचं आवाहन. डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये परप्रांतीय तरुणाला चांगला चोप देण्यात आलाय. अश्लील चाळे करून महिलांसोबत गैरवर्तन करत असल्यामुळे महिलांनी या परप्रांतीय तरुणाला चांगला चोप दिला. पुण्याच्या येरवडा परिसरामधल्या एका हॉटेलमध्ये टोळक्यांनी राडा घातलाय. मॅनेजरला टोळक्यांनी मारहाण केली आहे. हॉटेलमधल्या सामानाची देखील तोडफोड करत या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तक्रारीच्या नंतर पुणे पोलिसांनी खाक्या दाखवत या आरोपींना गुडघ्यावर आणलं. बातमी नाशिकमधली. नाशिकच्या कामटवाडे गाव परिसरामध्ये मद्यधुंद टोळक्यांकडून एका दाम्पत्याला शिवीगाळ करत मारहाण. महानगरपालिका निवडणुकीमधल्या किरकोळ कारणावरून ही मारहाण झाली आहे. पोलीस तक्रार घेत नसल्यामुळे महिलेच्या सासूकडून काल पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न झालाय. कल्याण पूर्व इथल्या वालदुरी परिसरामध्ये कामाला जाण्यासाठी निघालेल्या तरुणावरती धारदार शस्त्रानं हल्ला झालाय. या घटनेमध्ये गणेश राजे हा तरुण गंभीर जखमी आहे. परिसरामध्ये सतत लुटमारीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. नाकाबंदीच्या दरम्यान बुलढाण्याच्या मलकापूर तालुका पोलिसांकडून 2 वेगवेगळ्या कारमधून 47 लाख रुपयांची रोकड जप्त. ही रोकड नेमकी कुठून आली होती आणि कुठे नेली जात होती या संदर्भात जीएसटी आणि आयकर विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे. सांगलीमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणामधला आरोपी समीर गायकवाड याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. समीर गायकवाड 4 वर्षांपूर्वी गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधून जामिनावरती बाहेर होता. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरच्या मालाड परिसरामध्ये खासगी बसला आग लागली. बसमधील सगळे प्रवासी सुखरूप आहेत. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. जळगावच्या दीपनगरमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला आग लागली आहे. अग्निशमन विभागानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि या आगीवरती नियंत्रण मिळवलंय. इलेक्ट्रिक दुचाकीनं अचानकपणे पेट घेतला. सोलापूरमधल्या जम्बो किड्स स्कूल समोरची ही घटना आहे आणि शेजारून जाणाऱ्या महिलेनं हे आग लागल्याचं त्या चालकाच्या लक्षात आणून दिलं. त्यामुळे 3 वर्षाची चिमुकली अगदी थोडक्यात बचावली. बातमी जळगावमधली. जळगावच्या पारोळा तालुक्यामधल्या सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावामध्ये बोगस जन्म दाखले मिळत आहेत. तब्बल 4,907 बोगस जन्माच्या नोंदी आढळल्या. या प्रकरणी अजय कुमार दुबे याला बिहारमधून अटक झाली आहे. भंडारा शहरामधल्या अतिक्रमणावरती प्रशासनाकडून बुलडोझर. 100 दिवसांच्या विशेष कृती आराखड्याच्या अंतर्गत राबवलेल्या मोहिमेमध्ये अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी केलेल्या दुकानांचं अतिक्रमण प्रशासनानं हटवलं. वसई विरार महानगरपालिकेचा सफाईचा जुना ठेका रद्द. त्यामुळे जुन्या ठेकेदारांकडे काम करणाऱ्यांची देणी कोण देणार असाही सवाल आहे. यावरून झोन 19, 7 आणि 14च्या सफाई कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार. खालापूरमधल्या HP कंपनीमध्ये गॅस बॉटलिंग प्लांटच्या स्फोटामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आगीच्या 2 दिवसाच्या नंतर देखील परिसरामध्ये धुराचे लोळ कायम आहेत. नारंगी ग्रामस्थांकडून कंपनी कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी जोर धरतीये. भुसावळ खंडवाच्या दरम्यान प्रस्तावित 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी जमिनीची मोजणी सुरू आहे. मात्र जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी याला विरोध केलाय. मंत्री संजय सावकारे आणि रक्षा खडसे यांनी मध्यस्थी केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.